अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेल की आपल्या आयुष्यामध्ये आता आपण सांसारिक माणसं आहोत, त्यामुळे आपल्या काही ना काहीतरी इच्छा असतातच. त्यामुळे एक इच्छा पूर्ण झाली की आपण लगेच दुसरी इच्छा आपली म्हणजे आपण व्यक्त करतो. स्वामींकडे असेल किंवा आपल्या इष्टदेवतांकडे असेल किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्याकडे असेल. नक्कीच आपली एक झालं की एक इच्छा तयार असते आणि ती इच्छा आपल्याला पूर्ण व्हावी असं वाटत असतं. आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्याला ती गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो. आणि त्या सेवा केल्यानंतर काही लोकांना अनुभव येतो, काही लोकांना अनुभव येत नाही. पण मी एक सांगेल की ज्या वेळेस आपण कुठलीही सेवा करतो आणि त्यातल्या त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची असेल किंवा दत्त महाराजांची असेल किंवा गणपतीची असेल किंवा तुम्ही कुठलं एखादं व्रत करत आहात समजा, किंवा तुम्ही यथाशक्ती एवढ्या एवढ्या दिवसांची तुम्ही सेवा करणार आहात, मग त्यामध्ये कुठल्याही ग्रंथाचं वाचन असेल, कुठल्याही स्तोत्र मंत्राचं पठण असेल किंवा एखादं मंत्राचा जप असेल, मग कुठलीही सेवा असेल तुम्ही यथाशक्ती एवढे एवढे दिवस करणार आहात. किंवा कुठलं व्रत आहे, मग ते 11 गुरुवारचं असेल, वैभव लक्ष्मीचं असेल किंवा कुठलंही असेल, आणि कुठल्याही इष्टदेवतांची सेवा असेल किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांची सेवा असेल, ज्या वेळेस तुम्ही ती सेवा करता आणि तुम्हाला वाटतं की या सेवेने माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी मनामध्ये म्हणजे मला हिरमोड होतो किंवा मन नाराज होतं. तर मी एक सांगू का, स्वामींची असेल किंवा कुठल्याही गुरूंची असेल किंवा कुठल्याही इष्टदेवतांची असेल, ज्यावेळेस आपण एखादी सेवा पूर्ण म्हणजे सेवा सुरू करतो आणि ती सेवा सुरू केल्यावर आपल्या मनात असं वाटतं की माझी एक इच्छा आहे, या इच्छेसाठी मी ही सेवा आता मी चालू करते. आणि ती सेवा चालू केल्यानंतर ती सेवा म्हणजे पूर्णत्वास जाण्यासाठी किंवा त्या सेवेची आपल्याला फलश्रुती मिळण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एक गोष्ट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ती गोष्ट काय आहे? अतिशय साधी सोपी आहे. ती गोष्ट जर आपण प्रत्येक सेवेमध्ये जर आपण ती केली अगोदर, तर नक्कीच आपल्याला 100% अनुभूती येतेच आणि आपली इच्छा ज्या काही आहेत त्या नक्की 100% पूर्ण होतात म्हणजे होतातच. तर आता ती गोष्ट काय आहे याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघूया आणि नक्कीच शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती जे कोणी नवीन असतील, बघत असतील आपला व्हिडिओ, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जास्त शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कुठलीही सेवा सुरू करा. आता कसं असतं, कधी कधी नोकरी विषयक काही समस्या असतात किंवा मला चांगली नोकरी मिळावी, नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं, चांगली वधू मिळावी, चांगला वर मिळावा किंवा लग्न लवकर जमावं, घरात शुभकार्य घडावी, लवकरात लवकर संतती प्राप्ती व्हावी. नंतर अजून काही असेल, मुलांविषयक असेल किंवा मुलं ऐकत नाही, मुलांचा अभ्यास आहे किंवा डोक्याचं कर्ज वाढलेलं आहे. भरपूर प्रश्न आहेत आपल्या आयुष्यामध्ये, भरपूर प्रश्न आहेत. एक झाला की एक प्रश्न उभा असतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण श्री स्वामी चरित्रसारमृताचे यथाशक्ती आपण पाठ करणे असेल, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे असेल, रुद्र पठण करणे असेल, मग त्याच्यामध्ये कुठल्याही इष्टदेवतांची सेवा करणे असेल, ती सेवा आपण ज्यावेळेस सुरू करायचं आपण मनामध्ये येतं की नाही बाबा, आता माझी ही एक इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा सुरू करते. पण एकदमच सेवा सुरू केली आणि त्याची जर आपल्याला फलश्रुती मिळेल असं तुम्हाला वाटतं का? तर नाही. कसं असतं, ज्या वेळेस आपण एखादी सेवा आपण सुरू करतो त्याला आधी संकल्प करणं खूप जास्त गरजेचं असतं. संकल्पाशिवाय कुठलीही सेवा ही पूर्णत्वास जात नाही. त्याच्यामुळे संकल्पयुक्त जर आपण सेवा एखादी सुरू केली, मग यथाशक्ती तुम्ही कुठलं व्रत असेल, कुठली सेवा असेल, सांगितल्याप्रमाणे नामस्मरण असेल, कुठलीही असेल किंवा एखाद्या पोथीचं वाचन असेल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल, कुठलंही पारायण असेल, त्याच्या अगोदर छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी कुठलीही सेवा असू दे, त्यासाठी तुम्हाला अगोदर संकल्प करणं गरजेचं आहे. आता संकल्पयुक्त सेवा केली तर आपण त्या संकल्पाला बांधील होतो. आपण ज्या इष्टदेवतांची किंवा ज्या गुरूंची आपण सेवा सुरू करतोय संकल्पयुक्त, ती संकल्प सोडून जर आपण सेवा त्यांची सुरू केली, एक प्रकारे काय होतं की आपण त्यांना त्या दिवशी संकल्पाद्वारे एक शब्द दिलेला असतो की मी एवढे दिवस तुमची ही सेवा करणार आहे, आणि त्याला आपण बांधील राहतो आणि नियमांना सुद्धा बांधील राहतो. त्यामुळे ती सेवा आपल्याकडून पूर्णपणे घडून जाते. आणि ज्या वेळेस आपण विना संकल्प सेवा करतो त्यावेळेस कसं होतं, एक तर काय होतं, त्याला एक शिस्त लागत नाही त्या सेवेला. कधीही आपण सेवा करतो, आपल्याला त्या सेवा करत असताना कंटाळा सुद्धा येतो, मनामध्ये थोडंफार निगेटिव्ह विचार सुद्धा येतात की बा या सेवेने फरक पडेल का मला, एक तर विश्वास बसत नाही त्या सेवेवरती. एक प्रकारे शिस्त किंवा नियमांना धरून त्या सेवा नसतात विना संकल्पवाल्या. आणि कधी कधी तर काय होतं, ठीक आहे जाऊ दे, आज नाही जमलं उद्या करते, आपण कुठे संकल्प केलाय, हा पण विचार खूप जणांच्या मनामध्ये येतो बघा.
आणि आणि ज्यावेळेस संकल्पित सेवा करतो ना त्यावेळेस काय होतं की मनामध्ये एक भीती असते, अरे नाही, मी संकल्प सोडलेला आहे, मला सेवा करणं क्रमप्राप्त आहे, मी आज या टायमिंगला सेवा करणार म्हणजे करणार. आपण काय करतो मग दिवसभराच्या बिझी शेड्यूल मधून आपण वेळात वेळ काढतो आणि सेवा पूर्ण करतो. हा झाला संकल्पाचा परिणाम. म्हणून कुठलीही सेवा करताना संकल्पयुक्त ती सेवा करा, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न किंवा इच्छा असतील ते नक्कीच तुमचे पूर्णत्वास जातील आणि नक्कीच तुम्हाला अनुभूती येईल. खूप लोक काय करतात म्हणजे संकल्प काही काही जण संकल्प सोडतात सुद्धा, पण नंतर तो संकल्प पूर्ण देखील करत नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. संकल्प सोडतात, सेवा सुरू करतात, पण त्या सेवेवरती त्यांना विश्वास नसतो की या सेवेने मला 100% अनुभूती येणारच. हा एक आहे अविश्वास दाखवणे, संकल्प न सोडणे, अविश्वास दाखवणे, श्रद्धा नसणे, हेच खूप जास्त म्हणजे त्याच्यावर परिणाम करतात त्या तुमच्या इच्छा पूर्ण होण्यावरती. आणि ज्या वेळेस तुम्हाला त्या सेवेवरतीच विश्वास नसेल की या सेवेने माझी इच्छा पूर्ण होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही. म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग मेक्स सम पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे सांगते की पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचाराद्वारेच एखादी सेवा सुरू करा संकल्पाद्वारे, जेणेकरून तुम्हाला 100% त्याची अनुभूती येणार म्हणजे येणारच. म्हणून सांगते आहे की मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि संकल्प खूप जास्त गरजेचा आहे. आणि नियमांना धरून आपण जर एखादी सेवा पूर्ण केली तर नक्की 100% अनुभूती येते. लाखो करोडो लोकांचे अनुभव आहेत ज्यांना अनुभूती येत आहेत. ज्यांना अनुभूती येत नाही आहे ते नक्कीच एकदा स्वतःला पडताळून बघा, आपली सेवा आपण कशी करतो आहे, नियम पाळतो आहेत की नाही, सर्व काही गोष्टी आपण पडताळून बघा आणि बघा की आपलं कुठे चुकतं आहे, की जेणेकरून आपल्याला वेळ लागतो आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि असं नका समजू की स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करत नाहीयेत म्हणजे त्यांच्या मनात नाही आहे किंवा त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, असं नाही. स्वामी महाराज कोणाचीही एक माळ सुद्धा ठेवून घेत नाही जप केली, त्यामुळे त्याची परतफेड 100 पटीने जास्त तुम्हाला ते करून देत असतात. त्यामुळे आणि स्वामींना माहिती असतं की तुम्हाला कधी, कुठे, काय, केव्हा द्यायचं आहे आणि ती गोष्ट तुम्हाला योग्य आहे की नाही, चांगली त्याचा परिणाम सुद्धा त्या परिणामात सुद्धा ते विचार करतात आणि मग ती गोष्ट तुम्हाला देत असतात. आपण काय करतो आज आता ताबडतोब आणि वर्तमान काळाचाच आपण विचार करतो की मला आजच पाहिजे ना आत्ताच पाहिजे, लहान मुलासारखं हट्ट केल्याप्रमाणे. पण त्याचे भविष्य काळामध्ये काय परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, वाईट किंवा चांगले, ह्याचा सगळा परोपरी विचार करून स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात. म्हणून सांगते की घाई करू नका, कुठलीही सेवा झाली की लगेच अनुभव मिळावा याची घाई करू नका. कधी कधी कोणाला सेवा पूर्ण झाली, संकल्पित नियमांना धरून सगळी सेवा पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यानी, 2 महिन्यानी किंवा 6 महिन्यांनी अनुभूती येते, पण येते म्हणजे येतेच, 100% येते. स्वामी महाराज कोणाचंही काही ठेवून घेत नाही, नक्कीच मी तुम्हाला सांगते. आता संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे काय, आता संकल्प कसा सोडायचा ते पण तुम्हाला सांगते. संकल्प सोडायचा असेल तर तुम्हाला कसं सोडायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्ही कुठलीही सेवा करा. इथे मी तुम्हाला गोष्ट नोटीस करते, ज्यावेळेस आपण रोजची नित्य सेवा करतो त्याला संकल्प सोडायची गरज नाही. बिना संकल्प आपण रोज नित्य सेवा, आपण काय करतो, गुरुपौर्णिमेला ज्यावेळेस आपण गुरुपद घेतो स्वामींचं आणि आपण स्वामींना म्हणतो की माझं सेवेकरीचं पद तुम्ही स्वीकारा, मला सेवेकरी म्हणून स्वीकारा, आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण पाणी सोडतो त्याच वेळेस गुरुपौर्णिमेला आपण संकल्प केलेला असतो की आपण 365 दिवस स्वामीची नित्य सेवा रोज करणार, नवीन सेवेकरी घडवणार, जास्तीत जास्त सेवा करणार, आपला योगक्षेम सर्व संसाराचा आपण त्यांच्या चरणी भालेला असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे नित्य सेवेसाठी आपल्याला विशिष्ट प्रकारे आपला संकल्प सोडायची गरज नाही. जे गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतात आणि स्वामींना त्या बघा, जे कोणी गुरुपद घेताना ते कागद वाचतात त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मी वर्षभर 365 दिवस तुमची रोज नित्य सेवा करेल न चुकता. त्यामुळे तो हा संकल्प तिथे सोडलेला असतो. आणि ज्यांनी सोडलेला नसेल, ज्यांना आता जे नव्याने स्वामींना गुरु मानतायत किंवा ज्यांना नव्याने स्वामींची सेवा सुरू करायची आहे त्यांनी संकल्प सोडला चालेल, काही हरकत नाही. आणि संकल्पयुक्त नित्य सेवा करत असताना आपल्याला काही जास्त नियम पाळायची गरज नसते. फक्त एकच आहे किंवा सेवा करताना मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य, आणि हो आपण ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन चुकेल आपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे शुचिर्भूत होऊन घरामध्ये सगळं स्वच्छता करूनच सेवेला सुरुवात करावी, एवढा नियम पाळायचे असतात. बाकीचं काही नसतं, खाण्यापिण्याचे सुद्धा काही नियम नाही, फक्त मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य एवढंच नित्य सेवेचं असतं. आणि इतर सेवा ज्यावेळेस आपण करतो की विशिष्ट प्रकारचे पारायण असेल, अनुष्ठान असेल, व्रत वैकल्य असेल, त्यासाठी संकल्प हा करावाच लागतो. आता संकल्प कसा करायचा सांगते. तर सर्वप्रथम तुम्हाला देवाऱ्यासमोर बसायचं असतं, धूप दीप लावायचं असतं, आसनावरती बसावे आणि समोर एक ताम्हण घ्यायचं, सोबत एका पेल्यामध्ये पाणी घ्या, पळी घ्या किंवा चम्मच घ्या आणि एक रिकामी प्लेट सुद्धा घ्या. आता काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला स्वतः
स्वतः महिला असेल तर स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आहे. पुरुष मंडळी असेल तर स्वतःच्या कपाळी तुम्ही कुंकू किंवा अष्टगंध लावू शकता. आणि समोर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही कुठल्याही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी तुम्ही संकल्प करत आहात, एखाद्या विशिष्ट सेवेसाठी. आता समजा किंवा नोकरी विषयक असेल किंवा संतान प्राप्ती असेल किंवा कुठलीही असेल, तर किंवा एखादी परीक्षा आहे त्याच्यामध्ये योग्य ते चांगले मार्क्स मिळण्यासाठी असेल. आणि हो, कष्ट करणं क्रमप्राप्त आहे. कर्म चांगले करणं म्हणजे प्रामाणिकपणे आपण आपली मेहनत कष्ट करणं हे गरजेचंच आहे. फक्त संकल्प सोडला आणि सेवा करत बसलो आणि काहीच केले नाही मेहनत आणि कष्ट, तर त्याचे फळ मिळणार नाही. स्वामी महाराज त्यांच्याच पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात, मेहनत कष्ट करतात, प्रामाणिकपणे करतात, ज्यांचं मन स्वच्छ आहे, विचार स्वच्छ आहेत, त्यांच्या सोबतच स्वामी समर्थ महाराज असतात आणि त्यांच्या प्रत्येक सेवेची अनुभूती त्यांना लवकरात लवकर मिळत असते. म्हणून सांगते आहे की बा आपले कर्म कष्ट प्रामाणिकपणे ठेवा, मन स्वच्छ ठेवा, विचार चांगले ठेवा, बघा आणि सेवा सोबतीला ठेवा. बाकी सगळं काही स्वामींवर सोडून द्या, 100% सगळं काही पूर्ण होणार. आता सर्वप्रथम हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि प्रथम आपल्याला 3 वेळेस आचमन करायचं असतं. पहिल्यांदा चमच्याभर पाणी घ्यायचं, हातात घ्यायचं, प्यायचं पाणी असावं. हातात घ्यायचं ते 3 वेळेस पाणी आपल्याला प्यायचं आहे. तर कसं करायचं? पहिल्या वेळेस ओम केशवाय नमः पिऊन टाकायचं, ओम माधवाय नमः पिऊन टाकायचं, ओम नारायणाय नमः पिऊन टाकायचं. 3 वेळेस हे पाणी आपल्याला या नावाने प्यायचं आहे. हे झालं आचमन. त्यानंतर आपण आता संकल्प करणार. संकल्प कसा करायचा? आपल्या सगळ्यांना भरपूर लोकांना माहिती असेल तरी पण सांगते आहे. तर पळीभर पाणी परत घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षदा फूल टाकायचं, हळद कुंकू टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर समोर रिकामी प्लेट ठेवायची किंवा डिश ठेवायची. त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं याच्यामध्ये, मी तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं. मी किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता, मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून तुमचं नाव गोत्र आणि त्यानंतर तुम्ही कुठली सेवा करत आहात, किती दिवस करत आहात आणि ती सेवा तुम्ही कशासाठी करत आहात, तुमची इच्छा काय आहे ते त्याच्यामध्ये बोलायचं. आणि ती इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज माझी या सेवेने पूर्ण होऊ द्या, मला अनुभूती येऊ द्या. आणि ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमची जे काही इष्टदेवतांची ज्यांची सेवा असेल त्यांचं नाव घ्यायचं. तर मी इथे स्वामींचं नाव घेते. तर श्री स्वामी समर्थ महाराज, तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. माझ्या या सेवेमध्ये कुठली अडथळे संकट विघ्न नका येऊ देऊ. ही माझी सेवा पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून, असं बोलायचं आहे. आणि मला लवकरात लवकर माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या या सेवेने, असं बोलून ते हातातलं पाणी तामनात सोडून द्यायचं आहे. हा झाला तुमचा संकल्प. आणि ते जे काही पाणी आहे ते तुळशीचं झाड सोडून तुम्ही इतर झाडांना टाकू शकता. संकल्प सोडला की तुम्ही त्या नियमांना बांधील होतात. मग तुम्ही जी कुठली सेवा करत आहात त्या सेवेचे जे काही नियम असतील ते नियम तुम्हाला पाळावेच लागतील. आणि मी एकच सांगेल की बरं, तुम्हाला जर वाटत असेल की रोजच्या रोज आपल्याकडून सेवा ही व्यवस्थितपणे घडावी आणि नियमांना धरून घडावी आणि सोबत आपण जी काही सेवा करतो आहे, ज्या गोष्टीसाठी करतो आहे ती लवकरात लवकर पूर्णत्वास जावी, तर नक्की संकल्पयुक्त सेवा करा. खूप छान अनुभव येतात. खूप लोकांचा दांडगा अनुभव आहे म्हणून सांगते आहे. त्यामुळे आता लवकर आपला सप्ताह चालू होईल 9 तारखेपासून. त्याच्यामुळे अगोदरच आपण संकल्पयुक्त प्रत्येक सेवेला सुरुवात करा आणि वर्षभर तुम्ही ज्या कुठल्या सेवा कराल त्या संकल्पयुक्तच करा. बघा, अनुभूती येणार म्हणजे येणारच. अजून एक सांगेल की जे 11 गुरुवार करतात त्यांनी प्रत्येक पहिल्या गुरुवारी संकल्प सोडला की प्रत्येक गुरुवारी संकल्प सोडायची गरज नसते. फक्त पहिल्या गुरुवारी सोडावा आणि पहिल्याच दिवशी सोडायचा असतो सेवेच्या. त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा नसतो. आणि जे कोणी खडीसाखर नारळ वगैरे हे असतं हे पण आपल्याला ठेवायचं असतं केंद्रामध्ये, स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या केंद्रामध्ये ठेवायचं असतं. का? कारण की आपण ते विनंतीचं नारळ असतं. स्वामींना आपण साकडं घालतो की मी उद्यापासून ही सेवा चालू करतो आहे, त्यासाठी मी हे श्रीफळ खडीसाखर अगरबत्ती तुमच्या चरणावर अर्पण करतो आहे आणि माझी जी काही सेवा उद्यापासून चालू होणार आहे ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पार पडू द्या ही सेवा, कुठले संकट अडचणी येऊ नका देऊ. त्यासाठी हा विनंतीचा नारळ असतो, तो संकल्प नसतो. संकल्प अशा प्रकारे तुम्हाला जो सांगितला त्याप्रमाणे करायचा असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच. आणि मी एकच सांगेल की संकल्पयुक्त सेवा करा सर्व आणि पारायण करा. नक्कीच तुम्हाला 100% अनुभूती येणार म्हणजे येणार, तरच तुमच्या इच्छा देखील पूर्ण होणार. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.